गोविंदचे आई बाबा आता खूप थकले होते. गोविंद त्यांना एकुलता एक मुलगा असतो. आयुष्यभर काबाड कष्ट करून शरीर आता थकलं होतं आणि त्यांना आता आरामाची गरज होती. ते गोविंदचे सारख्या मागे असतात की तू आता लग्न करून घे, पण गोविंदला चांगली नोकरी लागलेली नव्हती म्हणून तो टाळाटाळ करत होता. आणि एक दिवस गोविंदला त्याच्या मनासारखी नोकरी लागते. त्याचे आई बाबा खूप खुश होतात. त्यांना त्यांच्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. जेव्हा त्याचा पहिला पगार होतो तेव्हा गोविंद ठरवतो की आपल्या आई बाबासाठी आजचा दिवस खूप खास बनवायचा. म्हणून तो त्याच्या आई बाबाला एका हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जायचं ठरवतो, पण ते काही यायला तयार नसतात. आई बोलते, नको बाळा, तू जा ना, आम्हाला कशाला उगाच. तरीही तो खूपच हट्ट करतो की तुम्ही चला. शेवटी मुलाच्या आनंदासाठी ते जायला तयार होतात. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर तेथील लोक त्यांच्याकडे असे काही पाहतात की जसं काही त्यांनी हॉटेलमध्ये येऊन गुन्हाच केलाय. गोविंदचे बाबाचे हात पाय थरथर कापत असतात. त्यांना नीट चालता येत नसतं. त्याची आई पण तिची साडीचा पदर नीट डोक्यावरून घेत इकडे तिकडे पाहत असते. त्यांना पाहून तेथील लोक बोलतात, कशाला येतात असली लोक हॉटेलमध्ये जेवायला काय माहित. दुसऱ्यालाही घाण वाटते यांना पाहून. यांना प्रवेश कसा देतात? अशा लोकांना गेटमधूनच हाकलून द्यायला पाहिजे. तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ते जेवायला बसतात. गोविंद त्या दोघांनाही स्वतःच्या हाताने जेवायला देतो. लाजत इकडं तिकडं पाहत आई एक घास तोंडात घालते, पण गोंधळून गेल्यामुळे तो खाली पडतो. लगेच तिथे उभा असलेला माणूस बोलतो, छी, यांना नीट जेवताही येत नाही, असं बोलून तो जातो. हे सगळं त्यांना ऐकू येतं, पण मुलाला वाईट वाटेल म्हणून ते तसंच दुर्लक्ष करतात व हसून परत जेवायला सुरुवात करतात. वडिलांचे हात थरथरत असतात. त्यांना घास पण तोंडापर्यंत नीट नेता येत नाही. तेव्हा गोविंद स्वतःच्या हाताने त्यांना भरवतो. त्यांचे तोंड नीट पुसून घेतो. लोकांचं कुजबुज करणं त्यांना कळत असतं, पण आपल्या मुलाच्या आनंदापुढे ते लक्ष देत नाहीत. जेवण झाल्यावर गोविंद बिल द्यायला जातो तेव्हा हॉटेलचा मालक बिल घेतो व गोविंद पुढे गेल्यावर त्याला आवाज देतो, बाळा थांब रे जरा. गोविंद लगेच थांबतो. हॉटेलचा मालक जेमतेम त्याच्या वडिलांच्या समान असतो. तो बोलतो, हा बोला ना. तेव्हा तो मालक त्यांना धन्यवाद बोलतो. तो विचारतो, का बरं? तेव्हा मालक बोलतो, तुमच्यासारखी आदर्श आई वडिलांची सेवा करणारी व्यक्ती आमच्या हॉटेलमध्ये आली हे आमचं भाग्यच आहे. नाहीतर आजकालच्या मुलांना आपल्या आई वडिलांची लाज वाटते, पण तू तुझ्या आई वडिलांचा इतका सन्मान करतो हे पाहून खूप बरं वाटलं. खूप नशीबवान आहे तुझे आई वडील, त्यांना असा मुलगा मिळाला. हे ऐकून त्याच्या आई वडिलांचं मन अभिमानानं भरून येतं. तेथील इतर लोक हे सगळे ऐकत असतात आणि त्यांना आपल्या कृत्याची लाज वाटते.